आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे भारतातच नाही तर जगभरात मधुमेह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या आजारावर वेळीच योग्य उपचार केले नाही तर अनेक शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. आपल्या आजूबाजूला डायबेटिसचे अनेक पेशंट असतात. आपल्या शरीरात पॅनक्रियास नावाची ग्रंथी असतात जी इन्शुलिन तयार करते, जे रक्तात तयार होणाऱ्या साखरेला संतुलित करते. पण काही शारीरिक बदलामुळे इन्शुलिन तयार होत नाही किंवा मग कमी प्रमाणात तयार होते आणि रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा काही लक्षणे समजून घेणे हे खूप गरजेचं आहे. हातापायाला मुंग्या येणे, सुन्न होणे, त्वचेवर काळे डाग पडणे, सतत तहान लागणे, सतत भूक लागणे, थकवा जाणवणे, वारंवार लघवी होणे, जखमा हळूहळू भरणे, अंधुक किंवा अस्पष्ट दृष्टी अशी काही मधुमेहाची लक्षणे असू शकतात. मधुमेही रुग्ण उपचार विना जास्त दिवस राहिला तर आरोग्यावर गंभीर परिणाम पाहावयास मिळतात. तसेच सध्या घेत असलेल्या ट्रीटमेंटचे सुद्धा साईड इफेक्ट्स बघायला मिळतात. तसेच गोळ्यांचे डोसही वाढताना दिसतात. या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे दास ग्रुपचे सूर्या डायबो 9 अद्भुत जडीबुटींचे मिश्रण, जे करेल आपल्याला डायबेटिसच्या त्रासापासून कायमचे मुक्त. यातील करेला पॅनक्रियाच्या बीटा पेशींवर कार्य करून इन्शुलिन उत्पादन वाढवते. त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते. सूर्या डायबो मधील जामुनच्या अँटी डायबेटिक गुणधर्मामुळे पॅनक्रियाज मधील इन्शुलिन उत्पादन वाढते. यातील तिसरा घटक नीमच्या सेवनाने शरीरातील इन्शुलिनचा प्रभाव वाढतो. तसेच जखमा भरण्यास मदत होते. सूर्या डायबो मधील गुडमार याला मधुनशिनी असेही म्हणतात. हे पॅनक्रियाज मधील बीटा पेशींना सक्रिय करून नैसर्गिकरित्या इन्शुलिन उत्पादन वाढवते. यातील मेथी हा मधुमेह नियंत्रणासाठी नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय तर आहेच. मेथीमुळे इन्शुलिन संवेदनशीलता वाढवते. सूर्या डायबो मधील हळदी ही एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अँटी डायबेटिक, अँटी ऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्मांमुळे मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी करण्यास हळदी मदत करते. यातील पुढील घटक कुटकी लिव्हरचे कार्य सुधारून शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. सूर्या डायबो मधील बेलपत्र पॅनक्रियाच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करून इन्शुलिन सेक्रेशन साठी मदत करते. अशा या अद्भुत मिश्रणाचे जेवणाआधी 10 मिनिटं दिवसातून 2 वेळा 15 ml कोमट पाण्यातून सेवन केल्यास आणि त्याचबरोबर रेग्युलर 45 मिनिटं चालणे, जेवणाच्या वेळा पाळणे